तर हा स्वामीनिष्ठेचा तो दगड. कोणाचंही दर्शन असेल, समाधीवर पाय देऊन आपण जात नाही. तर ही सिंहाकृती आहे, रॅन्डम. बरं, लावताना सुद्धा ती वाकडी लावलेली आहे. त्याच्यामुळे नंतर कदाचित त्यांना हुजरात म्हणायचे, जे खडं सैन्य महाराजांसाठी होतं, जे खास दुर्गेश्वर श्रीमान रायगडावर तैनात होतं. पुन्हा 5 ते 7 मिनटाची नॉनस्टॉप स्टडी. बघा, शब्द पण लटपटायला लागले. पुन्हा 5 ते 7 मिनटाची चढाई करून भवानीकडे आलेलो आहोत. आता प्रश्न असा पडलाय की आम्हाला जायचं दारुगोळा कोठाराकडे. इथे आम्हाला वाट दिसेन अशी झाली आहे. तर आम्हाला माहिती आहे इथून सेफ आहे, पण उगाच चुकीचा कुठेतरी पाऊल पडायचं आणि पोटल्याच्या आमची वेट पोटल्याच्या डोंगराच्या पायथ्याला व्हायची, असं व्हायचं. पण ठीक आहे, चला चालूया तर. समोर आपल्याला वास्तू दिसायला लागली, ती बघा. रोपवेने गेल्यानंतर आपण कशा पद्धतीने कुठल्या बाजूने गड पाहू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. चला. फील आहे, फील. आम्ही हे मजा आली शोधायला. ती वर केली की ते पाणी येणं थांबतं. आत्ता आपण इथून पुन्हा खाली उतरू आणि वाघ दरवाजाच्या दिशेने जायला सुरुवात करू. चला. फिरून येण्यापेक्षा आतल्या बाजूने आलात तरी तुम्ही होळीच्या माळावर जाऊ शकता. या. पहिल्या 2 दिवशी पावसाने साथ दिली. आज 3रा दिवस आहे. पाऊस अत्यंत मुसळधार आहे. आता कमी झाला होता म्हणून खरं तर आम्ही वर आलो. सकाळपासून म्हणजे नाही म्हटलं तरी पहाटे 4 वाजल्यापासून पाऊस कंटिन्युअस आहे. आता थोडा कमी आहे, पण धुकं इतकं आहे. म्हणजे मला आता प्रश्न पडला की दाखवू कसं तुम्हाला सगळं. हे बघा, इथे विजिबलच नाही आहे काही. हा इथे आता महाराजांचा राजवाडा आहे. इकडे सचिवालय आहे, सेक्रेटरिएट. त्याच्या मागे आपला राजदरबार आहे. दिवाने आम, दिवाने खास. कळत नाही आहे की काय कॉल घेऊ, कारण आता एवढं छान सगळं रायगडचं शूट झालं होतं जे उन्हाळ्यात, आणि पावसात आता हाच प्रॉब्लेम आहे. प्लस वारा पण इतका आहे, आणि पावसामुळे म्हणजे आता बघू, थोडा वेळ थांबू. अजून थोडंसं जरी क्लिअर झालं ना वातावरण तरी आम्ही व्हिडिओ करू, कारण आता आपल्याला होळीच्या माळावरून सुरू करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आपण होळीच्या माळाचे ते शेवटचा भाग आपण संपवला आहे. तिथून आपल्याला नगारखाना, मला नगारखान्याच्या पलीकडून तुम्हाला तिथे अष्टप्रधान वाड्यांकडे न्यायचं आहे. जे इकडे वरती जे 5 वाडे होते ते तुम्हाला दाखवायला न्यायचं. त्याच्यानंतर आतमध्ये राजसदर, त्याच्यानंतर मग राज्याभिषेक आणि पूजेचा दगड असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी, सचिवालय. इथे मागे राणी वसा आहे, प्लस मुतपाकखाना आहे, धान्याचं कोठार आहे, छोटंसं कोठी म्हणतात त्याला. त्याच्यानंतर कैद्यांचं हे सुद्धा आहे, तळघर, किंवा तिथे आपण हे सुद्धा म्हणतो त्यांना अंधार कोठडीसुद्धा, आणि प्लस धान्य कोठारसुद्धा काही ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. इथे हा बघा, इथे ह्या ह्याच्यातून बघितला तर इथे खलबतखाना आहे किंवा कोशागारसुद्धा आपण म्हणता येईल. पण हे सगळं दाखवायचं, पण हे दिसलं तर पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, बघू, काहीतरी चांगल्यासाठी काहीतरी प्रार्थना करूया की थोडं वातावरण निवळेल आणि आपलं शूट सुरू होईल. चला. मी आता नगारखान्याच्या बाहेर आहे. वारा तुम्हाला जाणवत असेल की किती आहे, आणि त्यात पाऊससुद्धा आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की मी जर आता आपण नगारखाना दाखवला नाही तर तुम्हाला काही दिसणार नाही, माहिती तुम्हाला ऐकू येणार नाही. सो बेटर मला असं वाटतं की आपण होल्ड करूया. आत्तापर्यंत जेवढं रायगड पाहिला त्याच्या पुढचा भाग मला वाटतं जसा पाऊस जाईल, दसरा होईल, त्यानंतर मी स्वतः जातीनं येऊन आपण हे सगळे पुढचे भाग शूट करू आणि रायगडची जी ही सिरीज आहे ती पूर्णत्वास नेऊ. पण आत्ता मला अजूनही योग्य वाटत नाही आहे. हे बघा, गडबड होणार आहे, आणि प्लस एकतर एकच गोप्रो आहे, अजून नवीन घ्यायचं आहे. तर हा पण खराब झाला, पाणी वगैरे जाऊन तर आमचे लेणे के देणे पडतील, गडबड होऊन जाईल. तर थांबूया आता. पण एक्स्ट्रीमली सॉरी, हा भाग आपण आता इथेच थांबवतोय. त्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू. पण आपण ट्रेक थांबवणार नाही आहोत. आपला आता असा विचार आहे की
कदाचित जिथे पाऊस कमी असतो आपला सोलापूर आणि त्या भागामध्ये, तर तिकडचे गडकिल्ले मागच्या वेळी आपण परांडा वगैरे केला होता बघा, तर त्याच पद्धतीनं बिदर आणि उदगीर हे सगळे किल्ले त्या बाजूला आहेत. तर ते किल्ले आपण करूया. मला माहीत नाही माझा आवाज येतोय की नाही. आता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ झालाच नाही पण तरी पण लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत काय शेअर करायला विसरू नका. चला, जय 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 महाराष्ट्र, जय हिंद, जय शिवराय. तर फायनली तुम्ही पाहिलं असेल की पावसामुळे आपण रायगडची सिरीज अर्ध्यावर शूट करणं थांबवलं होतं. मला वाटतं राजसदरेपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी शूट झालेल्या आहेत, होळीच्या माळापर्यंत, आणि फक्त राजसदर आणि हिरकणीकडा हे 2 भाग आपले शूट करायचे राहिले होते. पण जसं म्हटलं तसं आता आपण आपला 7वा भाग जवळपास आपण समाधीपर्यंत पोहोचलेलो आहोत. समाधीच्या पुढे भवानीकडा असेल, त्याच्यानंतर एका बाजूला लष्करी तळ असेल, त्याच्यानंतर वाघ दरवाजापासून म्हणजे रोपवेपासून चढल्यानंतर तुम्ही काय काय पाहू शकता, अष्टप्रधानांचे वाडे, वाघ दरवाजा, कुशावर्त तलाव, आणि मग पुन्हा अगेन तुम्ही येता होळीच्या माळावर. तर या सगळ्या गोष्टी खरं तर शूट झालेल्या आहेत. जवळपास नाही म्हटलं तरी 1.5-2 तासाचा कॉन्टेंट आहे. पण आम्ही ज्यावेळी आता एडिट करताना ह्या सगळ्या व्हिडिओज पाहतोय तेव्हा असं होतं की नाही झालं आहे, मनासारखं नाही झालं. म्हणजे शूट झालं आहे पण जितकं ज्या पद्धतीने कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ना, कारण इतकी हिरवळ आहे, तर त्या हिरवळीमुळे ज्या गोष्टी खऱ्या अर्थानं दाखवायच्यात, जी ज्योती तुम्हाला दिसली पाहिजे, जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसलं पाहिजे, तर ते त्या परिणामकारकरित्या दिसत नाही आहे. त्याच्यामुळे मग फायनली आम्ही असं डिसिजन घेतो आहे की आपण रायगड सिरीज याच ठिकाणी होल्ड करतो आहे. जसा पावसाळा संपेल, जसं दसरा होईल, त्यानंतर आपण पुन्हा एकदा शूट करू आणि अगेन आपण महाराजांच्या समाधीपासून मग जो काही भाग सगळा राहिलेला आहे तर तो पुन्हा एकदा शूट करून आपण तो अपलोड करू. तर मला माहिती आहे की माझ्याप्रमाणेच तुम्हीसुद्धा या सगळ्या सिरीजसोबत कनेक्ट झालेले होतात. काल शुक्रवार होता आणि काल अनेकांचे मेसेज आले की दादा व्हिडिओ का नाही अपलोड झाला, कारण मी याच्यापूर्वी म्हटलं होतं की 2 भाग मी टाकेन म्हणून, शुक्रवार आणि शनिवारसुद्धा, पण ते इवन एडिट झालेत पण ते टाकण्याची इच्छा होत नाही. आणि आणखी एक गोष्ट लक्षात आली की तुम्हाला कल्पना असेल की हे सगळे भाग आपण जूनमध्ये शूट केले होते, आता जवळपास 20 जुलै आहे, तर तो महिन्याचा गॅप पडतोय. आणि ना आत्ता 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर जबाबदारी वाढली आहे. मला सुद्धा असं वाटतं की आणखी आपण थोडं सिरियस या सगळ्या कामाबाबतीत झालं पाहिजे. आणि जेव्हा शूट होईल त्याच्या पुढच्या साधारण आठवडाभरात ती सगळी सिरीज आली पाहिजे यूट्यूबवर. आणि तुम्हाला कल्पना आहे आपण सगळे आता या सगळ्या प्रोसेसमध्ये जी मंडळी आहेत, कार्तिक असेल, विनीत असेल, मनीष असेल, चेतन दादा किंवा इतर जी सगळी मंडळी यामध्ये प्रत्यक्ष सहभागी आहेत, त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की आपण कुठेतरी कट टू कट राहिलं पाहिजे. कारण आपण काय करतो, शूट करून आल्यानंतर त्याचे एपिसोड्स होतात आणि मग त्यानंतर तो बराच काळ लांबतो सगळ्या गोष्टी. स्वतः ह्या गोष्टी आता आपण लवकरच सुरू करतोय, कुठेतरी आपण नव्याने कात टाकतोय. आणि कशा गोष्टी शिस्तीमध्ये येतील, एक टाइम टेबल त्याचं असेल आणि परफेक्ट त्याच वेळी त्या गोष्टी अपलोड होतील, सातत्य राहील, या सगळ्या गोष्टींसाठी आता आम्ही थोडासा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा येण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता म्हटलं की आता रायगड सिरीज तर होल्ड करतोय, पण ही जी प्रश्न उत्तरं राहिली होती, मागे मी म्हटलं होतं की 75,000 झाल्यावर प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ करेन, मग त्याच्यानंतर पुन्हा 1 लाख झाले आणि प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ काही झाला नाही. सो मला वाटतं 3 महिन्यापूर्वी मला इथे दिसतंय की मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्या मनातले प्रश्न विचारा आणि मग आपण एक काम करू, आपण एक छान प्रश्न उत्तरांचा हा व्हिडिओ करू. आणि ब्रेक घेतोय म्हणजे हा काही ब्रेक फार मोठा नाही आहे, 1 आठवड्याचा ब्रेक असेल. आम्ही लगेचच दुसरा नवीन किल्ला घेऊन तुमच्यासमोर येतच आहोत आणि तो किल्ला कुठला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये गेस करा. बट तत्पूर्वी आपण आता हा प्रश्न उत्तरांचा जो काही व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करूया. मला वाटतं की 3 महिन्यापूर्वी आम्ही हे सगळे प्रश्न मागवले होते. त्याच्यात पहिला प्रश्न आहे संतोष परब यांचा. ते म्हणतात की मला तुझ्या टीमबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कारण तुझी व्हिडिओ शूट करण्याची जी पद्धत आहे किंवा शूट करण्यामागे जे नियमित असतात, मेहनत असते आणि त्यांचे एफर्ट्स असतात, तर ॲप्रिशिएट करण्यासाठी माझा हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर माझ्या टीममध्ये तुम्ही आत्ता वारंवार जे चेहरे पाहिले असतील तर कार्तिकला तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यानंतर विनीतला तुम्ही पाहिलं असेल, मनीषला तुम्ही पाहिलं असेल. ठीक आहे,
आणि मग इतर मंडळी आहेत, म्हणजे माझा मित्र असेल डॉक्टर पवार किंवा चेतन दादा, हे सगळी मंडळी कधी अधेमध्ये ती सगळी मंडळी येत असतात. प्रामुख्याने हे 3 चेहरे तुम्हाला दिसतात. कार्तिक माझा महाराष्ट्र टाइम्सपासूनचा सहकारी आहे. विनीत आता आमच्या मार्केट या टीमला तो जॉईन झालेला, तो यामध्ये आहे. आणि मनीष माझा बालपणीचा मित्र आहे, त्याच्यामुळे ही 3 मंडळी सतत सोबत असतात. शूटसाठी मनीष आणि विनीत असे प्रेफरन्स असतात माझे, कारण त्यांना दोघांना आता माहिती आहे. म्हणजे विनीतला तर आधीपासून माहिती आहे की कसा कॅमेरा हँडल करायचा आहे. मनीष आता त्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने हाताळतो, त्याला त्या गोष्टी कळल्यात. मनीषचा एक फायदा काय होतो की मनीष आधीपासून माझ्यासोबत गिर्यारोहण क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. आम्ही जे ट्रेकिंग वगैरे मागच्या काही वर्षांपासून करतो, जवळपास 8 ते 10 वर्ष आम्हाला झाली डोंगरी या संस्थेसोबत. तर मनीष माझ्यासोबत तेव्हापासून आहे. तर त्याच्यामुळे एका हातामध्ये कॅमेरा पकडून ट्रेक करायचं हे कसब त्याच्याकडे आहे. ठीक आहे. विनीतचं मी तुम्हाला म्हटलं की त्याला आधीपासून कॅमेरा सेन्स आहे, फोटोग्राफी आणि या सगळ्या गोष्टी फार तो उत्तम त्याला समजतात. त्याच्यामुळे तो एक व्हिडिओ शूट करण्यासाठी हे 2 माझे प्रायोरिटीने त्यांच्याकडे बघतो. त्याच्यानंतर कार्तिक, ह्या सगळ्या दौऱ्याचं नियोजन मुळातच कार्तिक करतो. कारण म्हणजे मला माहिती, मी समजा सांगितलं की बाबा अमुक अमुक गडावर जायचं आहे, तर मग बाबा तिथे जायला खर्च किती होईल, राहायचं कुठे, खायचं काय, कमीत कमी पैशात कसं ते सगळं ट्रिप करायची, तर त्याचं सगळं नियोजन कार्तिक करतो. आता एडिटमध्ये आता माझी ऑफिसची टीम आहे, त्याच्यामध्ये बरीच मंडळी, याच्यापूर्वी दिनेश म्हणून होता, त्याच्यानंतर क्षितिज म्हणून होता. तर या मंडळींनी फार उत्तम पद्धतीने आतापर्यंतचं एडिटिंग केलं. मागच्या काही दिवसांपासून म्हणजे राजगड सिरीजपासून रोडविल राणीचे व्हिडिओ मी स्वतः एडिट करतो आहे. कार्तिकसुद्धा फार उत्तम एडिट करतो. आम्ही प्रीमियर प्रोवर एडिटिंग करतो. मला एक प्रश्न तसा पण होता की तुझं एडिटिंग कुठल्या ॲपवर चालतं, तर आपण प्रीमियर प्रोवर करतो. मला वाटतं टीमबद्दल एवढी माहिती पुरेशी आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सीमा कदम म्हणून आहेत. सीमाताई, अर्थात मी आता सगळ्यांना प्रत्यक्ष ओळखत नाही, पण ही सगळी नावं मला सातत्याने माहिती आहेत, कारण आवर्जून ही सगळी मंडळी मला कमेंट्स करत असतात. तर यांच्यासुद्धा खूप सारे कमेंट्स व्हिडिओ खाली असतात, ॲप्रिसिएशन असतं. तर प्रथमेश, गड किल्ल्यांवरील मी खूप व्हिडिओ बघितलेत, पण तू ज्या पद्धतीनं आणि ज्या तळमळीनं माहिती सांगतोस, तर असं वाटतं की आम्ही पण प्रत्यक्ष तिथे आहोत. डोळ्यासमोर हुबेहूब आम्ही ते सगळं दृश्य उभं करत असतो. शाळेतील इतिहास विषयात पण एवढी माहिती कधी शिकू शकलो नाही. प्रथमेश, आज मी 50शी पार केली आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांविषयी खरी माहिती तुझ्या व्हिडिओतून कळली. तर मला वाटतं थँक्यू सो मच सीमा ताई. आता तुम्ही 50शी पार केली आहे, मी काकी म्हणतो हक्काने, कारण माझ्या आईच्याच आसपास वयाचे आहात तुम्ही, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. मला वाटतं तुम्ही मागे अनेक मंडळी अशी पण आहेत की जी नातवंडांसोबत आपल्या व्हिडिओज पाहतात, तर त्याच्यामुळे प्रत्येक पिढीमध्ये आपल्या व्हिडिओज पाहिल्या जातात. म्हणजे मला याचा आनंद होतो की आपला व्ह्यू काउंट जरी कमी असला ना, तरी तो जेन्युइन क्राऊड आहे. म्हणजे तो पूर्ण व्हिडिओ बघतो, छोट्या छोट्या गोष्टी तो ॲब्झॉर्ब करतो. त्या गोष्टी जर कुठे काही जर चूक आढळली तर त्या मला आवर्जून लक्षात आणून देतो. तर तुमच्या सगळ्यांचे त्याच्यासाठी मनापासून आभार की तुम्ही अशा पद्धतीनं मला सपोर्ट करताय, अगदी बारकाईनं सगळ्या व्हिडिओ पाहताय. सीमा काकी, थँक्यू सो मच. त्यानंतर सुनील पी, माझं कोकण म्हणून, ज्यांचं चॅनल आहे. बंधू, तुझ्याबरोबरचा गडकिल्ल्यांचा अनुभव म्हणजे अवर्णनीय आहे. मी स्वतः बरेच किल्ले पाहिलेत, पण फक्त पाहिलेत. तुझ्यामुळे मला सुद्धा प्रेरणा मिळाली आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले अभ्यासपूर्ण पाहण्याचा प्रयत्न आता मी करतोय. तुझी DD सह्याद्रीवरची मुलाखत मी पाहिली, त्यावरून पण बरीच माहिती मिळाली. फक्त तुझ्या सहकाऱ्यांबद्दल कुतूहल आणि कौतुक आहे, त्यांची थोडी माहिती मिळाली तर बरोबर. मी पहिल्याच आता प्रश्नामध्ये माझ्या सहकाऱ्यांबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. थँक्यू सो मच सुनील दादा. आणि बरीच मंडळी आपल्या चॅनलचे मेंबरसुद्धा आहेत, त्यात तर त्या मेंबर्सपैकी एक सुनील दादासुद्धा आहेत. त्यांचे पण मनापासून आभार, कारण ही मेंबरशिप हा जो प्रकार यूट्यूबवर चालतो, ज्याच्यामध्ये तुम्ही मंथली त्या क्रिएटरला पे करता. म्हणजे आपण आता समजा 100 किंवा 200 रुपये असतील तर ते मंथली पे केले जातात. तर असे जवळपास 10 ते 11 मेंबर्स आहेत. मी त्या सगळ्यांची नावं इथे बाजूला देईल आणि त्या सगळ्यांचे मनापासून आभार आहेत, कारण ही सगळी मंडळी माझ्या या प्रवासामध्ये मंथली बेसिसवर मला कॉन्ट्रीब्यूट करतात. तर थँक्यू सो मच.
त्यानंतर समृद्धी गलांडे आहेत, त्यांनी म्हटलं होतं रायगडचं डिटेल व्हिडिओ बनवा. अर्थात 3 महिन्यापूर्वी कमेंट केली होती आणि रायगडचे आता 7 भाग आलेले आहेत आणि आपण आता जसं डिक्लेअर केलं की आता होल्ड करू, पण लगेचच आपण दसऱ्यानंतर लगेचच आपण रायगड सिरीज पुन्हा एकदा पूर्वपदावर आणू आणि सुरू करूया. ठीक आहे. आता आशिष पवार आहेत, तू खूप चांगलं काम करत आहेस मित्रा. इतक्या बारकाईनं ऐतिहासिकदृष्ट्या दुर्ग किल्ले खूप क्वचितच यूट्यूबवर दाखवतात. मला एक प्रश्न होता की तू फुल टाईम यूट्यूब करतो की जॉब पण करतो, यूट्यूबचे इन्कम सोर्स आहे का की इतर काही? ठीक आहे का, म्हणजे बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की यूट्यूब करत असताना अनेक यूट्यूबर जॉब करत असतात का किंवा जॉब करून या सगळ्या गोष्टी करता येतात का? तर माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्र टाइम्सचा जॉब सोडल्यानंतर मी पूर्ण वेळच यूट्यूबमध्ये उतरलो होतो आणि एका सर्टन पॉईंट नंतर असं लक्षात आलं की यूट्यूबमधून इतकं उत्पन्न लगेचच नाही जनरेट करता येणार की ज्यातून सगळं घर चालेल. ठीक आहे. आणि मग त्या सगळ्या गडबडीमध्ये कुठेतरी व्यवसाय स्वतःचं सुरू करायचं डोक्यात होतंच आणि मग त्यातून जन्म झाला आमच्या मार्केट या कंपनीचा. सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये आम्ही कार्यरत आहोत. अगेन तिथे पण माझी खूप छान टीम आहे. 5 ते 6 मंडळी आमच्यासोबत आता काम करत आहेत. तर यूट्यूब आणि मार्केट असे 2 प्रवास एकाच वेळी सुरू आहेत. आणि दुसरी गोष्ट, ही जी सगळी मंडळी माझ्यासोबत मार्केटमध्ये काम करत आहेत त्यांच्यामुळे मला पॉसिबल होतं आहे की मी यूट्यूबला पूर्ण वेळ देऊ शकतो आहे. कारण प्रवासामध्ये बऱ्याचदा 3 ते 4 दिवस जात असतात आणि त्या कालावधीमध्ये माझे जे सगळे मार्केटचे मेंबर्स आहेत तर ती सगळी मंडळी कंपनी फार उत्तम पद्धतीनं चालवत असतात. दुसरी गोष्ट, यूट्यूबचं इन्कम कशा पद्धतीने असतं तर अनेकांना असं वाटतं की पर व्ह्यूज काही पैसे वगैरे मिळतात का, तर तसं नाही आहे. यूट्यूबला साधारण 3000 व्ह्यूज मागे $1 मिळतो किंवा जर CPM तुम्ही म्हणाल तर तो साधारण 1000 व्ह्यूज मागे ₹35 वगैरे किंवा 32 ते 35 रुपये असतं. म्हणजे 1000 व्ह्यूज मिळाले तर साधारण तुम्हाला ₹35 मिळतात. मग त्यावरून तुम्ही कॅल्क्युलेशन लावा की साधारण किती इन्कम होत असेल. म्हणजे जर माझ्या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज मिळाले तर साधारण मला ₹3500 मिळतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आलं ना लक्षात, हा आकडा फार कमी आहे. म्हणजे 1 लाख व्ह्यूज मिळाल्यानंतर कुठेतरी जाऊन ₹3500 खात्यामध्ये जमा होतात आणि मंथ एंडला ही रक्कम कधी कधी 30,000वर जाते, कधीतरी 18-20 हजारावर थांबते, कधी 25,000वर जाते, कधीतरी खूप छान रिस्पॉन्स भेटला तर ती 35,000पर्यंत जाते. पण हे फ्लक्च्युएट होत राहतं. हे एक समान नाही आहे की मला माहिती की बाबा मला महिन्याला एवढे पैसे यातून मिळणार आहेत. तर हे सगळं असल्यामुळे या 2 गोष्टी सुरू आहेत आणि त्या फार उत्तम पद्धतीने सुरू आहेत. मात्र तुम्हाला जो प्रश्न पडतो की व्हिडिओ लगेच का येत नाही आहेत, तर त्याचं कारण हे आहे की मला दोन्ही गोष्टी सांभाळायच्या आहेत आणि त्यानुसार मला पुढचं सगळं नियोजन ठरवावं लागतं. ठीक आहे. मला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रायगड रायडर म्हणून आपले मित्र आहेत आणि त्यांनी प्रश्न विचारला की रोडविल आणि हे नाव कसं सुचलं आणि इतर अनेक टॉपिक असताना छत्रपतींचे गडकिल्ले का निवडले, यामागे काय स्टोरी आहे का, तर ती ऐकायला आवडेल. तर रायगड रायडर हे आपले मित्र आहेत. ते आपल्यासोबत इंस्टाग्रामला सुद्धा आहेत आणि त्यांनी अगदी आवर्जून रायगड सिरीज सुरू होण्याच्या आधी त्यांचे काही प्रश्न विचारले होते आणि हक्काने सांगितलं होतं की दादा मला ह्या प्रश्नांची उत्तरं तुझ्या व्हिडिओमधून ऐकायला आवडतील. तर मी जे म्हणतोय की तुम्ही जी सगळी मंडळी आहात की ज्या पद्धतीनं हक्कानं तुम्ही माझ्यासोबत आहात तर तो आपलेपणा माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आता आपण यांच्या प्रश्नाकडे येऊया. तर मी याच्यापूर्वी मला वाटतं DD सह्याद्रीच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं मला वाटतं की रोडविल गाणे कसं सुचलं. तर आपले नितीन गडकरी आहेत, तर त्यांचं आडनाव गडकरी म्हणून आणि बांधकाम मंत्री ते केंद्रात असल्यामुळे त्यांना कोणीतरी रोडकरी असा शब्द वापरला होता कुठल्या तरी न्यूज चॅनलवर. तर ते रोडकरी फार डोक्यामध्ये बसलं होतं त्यावेळी आणि त्यावेळी मी तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र टाइम्सला होतो आणि मी त्या सोडण्याच्या प्रोसेसमध्ये होतो आणि यूट्यूब चॅनलचं नाव काय ठेवायचं तर ते रोडकरी सुरू होतं. तर मग रोड आणि व्हील म्हणजे असं चाक की जे रस्त्यावर कधी थांबणार नाही. म्हणजे हा प्रवास हा अनंत काळासाठी चालू राहील. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हा सगळा प्रवास सुरू राहील. तर आणि तो प्रवास अशा पद्धतीनं करायचा की मी नसताना सुद्धा तो चालू राहिला पाहिजे. म्हणून मग रोडविल की जे चाक थांबणार नाही. मग रोडविल असं नाव टाकून मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं. पण अगेन मग असं झालं की नोकरी सोडताना असं होतं ना की आपलं अस्तित्व काय, आपण एका ब्रँडसाठी काम करतो आणि मग
त्या ब्रँडच्या पलीकडे तुमची ओळख काहीच नसते. तुम्हाला अमुक एका ब्रँडचा पत्रकार म्हणून ओळखलं जातं किंवा तुम्ही अमुक एका ब्रँडमध्ये कामाला आहात म्हणून ओळखलं जातं. तुमची स्वतंत्र ओळख काय? मग त्यातून म्हटलं की फक्त रोडविल आहे, त्याच्यामध्ये प्रथमेश राणे कुठेच नाही आहे. मग अगेन राणे हे आडनाव त्याच्यामध्ये आलं आणि रोडविल राणे अशा पद्धतीने ते नाव झालं. आणि मग दोन्ही गोष्टी झाल्या की एक युनिकनेस आला त्याच्यामध्ये आणि तुमचं नावसुद्धा त्याच्यामध्ये आलं. आणि महाराजांचे गडकिल्ले का? तर अगेन महाराष्ट्रात जन्म झाला आहे, छत्रपतींच्या भूमीमध्ये जन्म झाला आहे. आणि शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये फार बाय डिफॉल्ट प्रोसेस आहे की महाराज तुम्ही जन्मतः महाराजांना घेऊन येता, महाराजांचे विचार घेऊन येतात. छत्रपती शिवाजी म्हटलं की जय म्हणायचं हे जन्मजात तुम्हाला माहिती असतं. आणि मग त्यापेक्षा, कारण मला माहित होतं की गडकिल्ले हा निश किंवा हा विषय हा फार हा मर्यादित आहे, कारण त्यात तो पाहणारा वर्गसुद्धा मर्यादित असणार आहे. कॉमेडी करणं तर उभ्या जन्मात ते शक्य नव्हतं, कारण तो आपला जॉनरच नव्हता कधी. एंटरटेनमेंटमध्ये कधी याच्यापूर्वी आवड नव्हती. त्यानंतर इतर ज्या गोष्टी की ज्याच्यामध्ये व्ह्यूज खूप छान मिळतात, थिल्लरपणा करता आला असता, बाईचे कपडे घालून बऱ्याच गोष्टी साध्य करता आल्या असत्या, पण ते नाही वाटत होतं की हे करून आपण काहीतरी करावं. आणि महाराजांसारखा फार मोठा विषय असताना, म्हणजे मी नेहमी म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे फार मोठं मोटिवेशन आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांना इतर कुठल्या मोटिवेशनची गरजच नाही आहे की जर तुमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तुम्हाला कल्पना असेल की आत्ताच आपण छत्रपती मने नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याचं प्रकाशन झालं, तर मी त्यामध्येही तेच म्हटलं की महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे किंवा हा असा विचार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. आणि आपल्याकडे अनेकदा असतं ना की पिकतं तिथे विकत नाही. महाराज तुमचे महाराष्ट्राचे स्वतःचे अर्थात ते अखंड हिंदुस्थानाचे अवघ्या जगाचे, पण ते तुमच्याकडे तुमच्या भूमीमध्ये ते होते, त्यांच्या भूमीमध्ये तुमचा जन्म झाला आहे आणि त्याबद्दल तुम्हाला त्याच्याबद्दल प्रचंड आदर अभिमान इतकंच नसलं पाहिजे, तर त्या व्यक्तीबद्दलची जाण असली पाहिजे, त्यांचं महत्त्व आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या गडकिल्ल्यांचं पण महत्त्व आपल्याला माहिती पाहिजे. मग तो गडकिल्ले हा विषय आला. आणि सुरुवातीला मी कसं ठरवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज, गडकिल्ले आणि कोकण अशा 3 विषयांवर करायचं ठरवलं होतं. पण अगेन तुम्हाला कल्पना असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण एक कोकण दौरा केला होता आणि तो कोकण दौरा केल्यानंतर आपल्या यूट्यूबचं अल्गोरिदम इतकं कमालीचं आपटलं की त्यावेळी मी एका दिवसाला 16,000 व्ह्यूज मला येत होते आणि कोकण दौरा केल्यानंतर झटकन ते 2,000वर आलं पर डे. तर मला लक्षात आलं की यूट्यूबचं अल्गोरिदम असं काम करतं की तुम्हाला एका जॉनरमध्येच काम करावं लागतं. कॉमेडी तर कॉमेडीच, तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग करताय तर ट्रॅव्हल ब्लॉग्स, तुम्ही गडकिल्ले करताय तर गडकिल्ले, कारण त्या अल्गोरिदमला समजायला वेळ जातो आणि ते समजून घेतल्यानंतर ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला वेळ जातो. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही यूट्यूबवर येत्या काळामध्ये जर येणार असाल तर तुमचं निश, तुमचा प्रकार तुम्ही ठरवून घेतला पाहिजे आणि त्यावरच सातत्यपूर्ण काम तुम्ही केलं पाहिजे. त्यानंतर विष्णू बोडके खूप छान त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर कमलेश दुधाणेंची फार मोठी त्याच्यामध्ये कमेंट आहे आणि त्यांनी मी एक साधारण तुम्हाला सारांश सांगतो की प्रके घाणेकर असतील, दुर्गामहर्षी प्रमोद मांडे असतील, निनाद बेडेकर असतील किंवा अलीकडे झालेलं मराठा पातशाह केतनपुरी यांचं, तर ही सगळी पुस्तकं मी वाचलेत आणि हे सगळं वाचत असताना महाराजांबद्दलचा ऊर भरून आल्याशिवाय त्यांना राहत नाही. आणि हे सगळं वाचून त्यांना एक लक्षात आलं की महाराज किती व्यक्तिमत्व म्हणून मोठे आहेत. तर ते सगळं आपण या रोडविल राणेच्या माध्यमातून पोचवत आहोत, त्याबद्दल त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि विनंती केली की हे जे शिवरायांचं दुर्गकारण आहे, राजकारण आहे, अष्टप्रधान मंडळाबद्दलचा त्यांचा थॉट आहे, तर या सगळ्या गोष्टी अधिकाधिक प्रमाणात लोकांपर्यंत पोचवायत. तर कमलेश दादा, नक्की आपण या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त परिणामकारकरित्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर रोशन साबळे ब्लॉग म्हणून आहेत, ते म्हणतात दादासाहेब माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे की किल्ल्यांची एवढी खडंखडा माहिती कुठून मिळते आणि प्रश्न दुसरा, शिवचरित्र पुस्तक कोणत्या लेखकांचं वाचावं. दोन्ही प्रश्नांची मी उत्तर देतो. पहिली गोष्ट म्हणजे एखादा किल्ला आम्ही ठरवला त्याच्यानंतर आम्ही हर एक सोर्स आम्ही चाळण्याचा प्रयत्न करतो. आम्ही इंटरनेटवर काय माहिती उपलब्ध होते, यूट्यूबवर काय माहिती उपलब्ध होते, कोणी त्याच्याबद्दल ब्लॉग लिहिलेले आहेत का, त्याच्याबद्दलचं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे का. अनेक गडकिल्ल्यांवर प्रके घाणेकर सर असतील किंवा महेश तेंडुलकर असतील,
किंवा आप्पा परब असतील, तर या सगळ्या मंडळींनी बऱ्याच गड किल्ल्यांवर स्वतंत्र लिहून ठेवलेलं आहे. तर मग नेटवर त्यांची कुठली पुस्तकं उपलब्ध आहेत का त्याचा अंदाज घेतो, ती पुस्तकं मागवतो, त्याच्याबद्दलचा स्टडी करतो, आपली एक विचार प्रक्रिया त्याच्याबद्दल तयार करतो. ठीक आहे, ते एक झालं. त्याच्यानंतर प्रत्यक्ष गडाला भेट देतो. आपण त्याला म्हणतो रेकी म्हणतो, की रेकी करून यायची, की बाबा गडावर कुठल्या ठिकाणी काय आहे, काय जाऊन पाहायचं आहे, कशा पद्धतीने दाखवायचं आहे. रायगड सिरीजसाठी मला वाटतं आम्ही जवळपास 3 ते 4 वेळा रायगडावर गेलो होतो शूट सुरू करण्याच्या आधी, आणि जवळपास 2-2, 3-3 दिवस अशा पद्धतीनं राहायचो आणि रायगड फक्त फिरायचो. इकडे उतर, तिकडे उतर, हे बघ, ते बघ, काय पद्धतीने बांधकाम आहे. तर राजगडासाठी आम्हाला वाटतं आम्ही 2 दिवसच रेकी केली होती. रायगडाला आम्ही प्रचंड वेळ दिलेला आहे, आणि म्हणून एवढं सगळं केल्यानंतर आम्ही रायगड सिरीज का आवड केली, तर तेवढ्यासाठी की ते बेस्ट जाणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही आता पाऊस जाण्याची वाट बघतोय. तर मग अशा पद्धतीनं आपण ही गड किल्ल्यांची माहिती आपण मिळवत असतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं प्रश्न की शिवचरित्र. माझं याबद्दल ठाम मत आहे की शिवचरित्र कोणाचं वाचायचं हा प्रश्नच नसला पाहिजे. तुम्हाला महाराजांबद्दल जाणून घ्यायचं ना, तर तुम्ही शिवचरित्र प्रत्येकाचं वाचलं पाहिजे. प्रत्येकाचा महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. हां, पण वाचत असताना लक्षात घ्या की कादंबरी ही महाराजांबद्दलची कथा सांगते. बखरी असतील किंवा साधनं असतील किंवा संदर्भ ग्रंथ असतील, तर हे महाराजांबद्दल ॲक्च्युअल काय घडलं, त्या तत्कालीन काळातला पुरावा काय सापडला हे सांगतं. ठीक आहे. तर हे 2 फरक पहिले समजून घ्या. पहिलं, महाराजांबद्दलची आवड निर्माण करण्यासाठी वाचनाची तर तुम्ही कादंबरी वाचून घ्या. त्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की अच्छा, ओके, या गोष्टी घडल्या होत्या महाराजांच्या आयुष्यामध्ये. आणि कोणाचंही वाचलं ना, तर एक स्वतःची सतसत विवेक बुद्धी जागी ठेवा की मला महाराजांबद्दल माझं मत तयार करायचं आहे. ठीक आहे. मला महाराजांकडून काय शिकायचं आहे, आणि अगेन काय शिकायचं आहे याच्यावर भर द्या. कोणी काय लिहून ठेवलं आहे, याने अमुक वादग्रस्त लिहिलं आहे, तमुक वादग्रस्त लिहिलं आहे, तुम्ही जेवढं त्याच्याबद्दल बोलाल आणि 10 लोकांना ओरडून सांगाल ना, तितकं ते निगेटिव्ह 4 लोकांपर्यंत जास्त पोहोचतं. त्यामुळे बेटर तुम्ही वाचा, तुम्ही समजून घ्या, तुमचं एक मतप्रवाह तयार करा आणि त्यावर चर्चा करा आपल्या मित्रपरिवारासोबत, आणि महाराज त्यातून किती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील एवढंच प्रयत्न करा. त्या वादामध्ये अडकण्यात आपल्याला काही अर्थ नाही आहे. आणि छत्रपती म्हणे पुस्तकात पण मी हेच सांगितलं की महाराज हा काही वादाचा नाही आहे, तो मनगटाचा, मेंदूचा, आणि तो तुम्ही समजून घेण्याचा विषय आहे. तर हे बेसिक समजून घ्यायचं. त्याच्यामुळे शिवचरित्र कुठलं वाचायचं हा प्रश्न नसला पाहिजे. शिवचरित्र प्रत्येक ज्या लेखकांनी लिहिले सगळ्यांची वाचा, स्वतः एक आपलं मत तयार करा, आणि मग महाराजांबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता त्यानंतर शंतनू हरणे, प्रथमेश भाऊ, एका व्हिडिओसाठी आपल्याला साधारण किती खर्च येतो प्लीज सांगा. ठीक आहे. पर्सनल व्हेकल आपण प्रेफर करतो कारण वेळ वाचवायचा असतो. कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे लांब असेल तर अर्थात पब्लिक ट्रान्सपोर्टने जातो. परांडा किल्ला आम्ही किंवा विजापूरला गेलो होतो तर आम्हाला तिथे ट्रेनने जावं लागलं. तिथे काही आम्ही एवढं लांब गाडी घेऊन जाऊ शकत नाही. पण जिथे प्रेफर म्हणजे समजा पुणे असेल, सातारा असेल किंवा इथे कोकण असेल तर आम्ही प्रेफर करतो की आम्हाला गाडी न्यायची. एखाद्या हॉटेलमध्ये थांबायचं असेल तर तुम्हाला कल्पना असेल की 1,500 ते 2,000 रुपये एका रात्रीचे होतात. किती जण आहेत रूममध्ये त्यावर डिपेंड आहे. 2 जणांसाठी तो दर असतो, आणि एक्स्ट्रा एखादा व्यक्ती असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा दर भरावा लागतो. एका जवळच्या किल्ल्यासाठी मला साधारण 12,000 ते 15,000 खर्च येतो. रायगड सिरीज आम्ही जेव्हा केली होती आमचे दिवस वाढले होते. तिथे जवळपास माझे आत्तापर्यंत 70-80 हजार रुपये खर्च झालेत प्राथमिक स्तरावर. बाकीचे तर मी म्हणजे त्यात ॲडच नाही केलं, जसं की मेमरी कार्ड नवीन लागलं, त्याच्यानंतर हे आपलं काय हार्ड डिस्क घ्यायची होती किंवा इक्विपमेंटसाठी लागणारे पैसे तर आम्ही त्यामध्ये अजून ॲड नाही केलं. राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, प्रवासाचा खर्च, अगेन वेळ वाचवण्यासाठी आम्ही बऱ्याचदा रोपवेचा वापर केला. तर रोपवेची तुम्हाला कल्पना आहे की 310 रुपये प्रत्येकी येऊन जाऊन, तर तो एक खर्च. त्याच्यानंतर प्रत्यक्ष तिकडे लागणारं गडावर काही समजा इतर काही स्नॅक्स आणि या सगळ्या गोष्टी. आणि आम्ही प्रिफर काय करतो की आम्ही एक बराचसा त्यातले काही भाग आम्ही
ठराविक काढून ठेवतो की तो आम्हाला गडावर खर्च करायचाच आहे, जेणेकरून गडावर जी मंडळी राहत आहेत तर त्यांना कुठेतरी आपल्याकडून कॉन्ट्रीब्यूट होईल. म्हणजे समजा गडावर पिठलं भाकर खायचं आहे तर तिथे तुम्ही खर्च करा मुद्दामून. तर एक फंड आपण तसा एक काढून ठेवतो की गडावर गेल्यावर आम्हाला एवढे पैसे खर्च करायचे आहेत किंवा तिथल्या आजूबाजूची जी गरजू मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हे पैसे पोचवायचे. तर बेसिक खर्च मी तुम्हाला म्हटलं तसं की 12 ते 15 हजारापर्यंत छोटा जर कुठला दौरा असेल की ज्याच्यामध्ये मला पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायचं आहे तर तो तेवढा खर्च होतो. आणि नाहीतर मोठा जर दौरा असेल तर साधारण तो 40पर्यंत वगैरे जातो, कारण मग बाकीच्या पण गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. तर हे झालं. त्याच्यानंतर सार्थक रांगोळे आहे, त्यांनी म्हटलं दादा पन्हाळा किल्ला कधी, तर कदाचित ऑगस्टमध्ये आम्ही पन्हाळ्याचं नियोजन करण्याचं चालू आहे, कारण आताच विशाळगडला जाणार होतो पण विशाळगडला आताच अतिक्रमण विरोधी कारवाई चालू आहे, त्यामुळे सगळा म्हणजे जमावबंदी आहे तिकडे, त्याच्यामुळे आता काही मला विशाळगडावर जाता येणार नाही. तर ऑगस्टमध्ये आपण प्लॅन करूया त्याच्याबद्दल. निनावी आहे, मित्र मला तुझ्यामुळे छत्रपतींचे किल्ले घर बसल्या पाहायला मिळतात, धन्यवाद दादा. पन्हाळगडाचा व्हिडिओ कधी, आता उत्तरच दिलंय. अरुण जाधव म्हणते दादा भोपाळगडाचा. तर आता आपण टप्प्याटप्प्याने, मी तुम्हाला म्हटलं तसं की आता हा जो आठवड्याचा ब्रेक येणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण आता पुढच्या किमान 3 महिन्याचं नियोजन करणार आहोत की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. ठीक आहे. सत्यम काळे यांचा प्रश्न आहे की दादा तुमचा सेटअप काय शूटिंगचा आणि एडिटिंगचा, तुम्ही गडावर जायच्या आधी पूर्वतयारी करता का? तर पूर्वतयारी तर मी तुम्हाला म्हटलं की आपली काय काय पूर्वतयारी होते. सेटअपचं म्हणाल तर गोप्रो आहे, त्याच्यानंतर Insta 360 एक घेतलेला आहे, त्यानंतर मोबाईल आपण एक त्याच्यासाठी घेतला आहे, आयफोन केवळ आणि केवळ शूटसाठी. सध्या आपण रील्स शूट व्हाव्यात चांगल्या पद्धतीने म्हणून तो एक आहे. त्याच्यानंतर कॅमेरा आपण कॅरी करतो जेणेकरून छान पद्धतीने फोटोज येतील, कारण अनेकदा झूम शॉट दाखवायचे असतील तर आपल्याला गोप्रोने ते नाही करता येत, तर ते सगळं आहे. मग त्याच्यासोबत लागणाऱ्या स्टिक्स असतील किंवा अजून तर मला नाही वाटत अजून काही एवढ्या गोष्टी आम्हाला आता शूटसाठी प्रत्यक्ष लागतात. ठीक आहे. मंगेश साळुंगे म्हणतात दादा तुम्ही किल्ल्यावर केलेले व्लॉग एकदम मनाला भेटून जातात, असं वाटतं की आम्ही स्वतः तुमच्यासोबत आहोत, स्वतः अनुभवत आहोत. तर मागणी आहे की आठवड्यातून 2दा आपले व्हिडिओ येत राहावेत. तर मंगेश नक्की आपण लवकरात लवकर आठवड्यातून 2 व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी म्हटलं आहे की आता 7 दिवसाचा ब्रेक घेऊन आपण नियोजन करणार आहोत, तर येत्या काळामध्ये आठवड्यातून 2 व्हिडिओज सातत्य राखून, म्हणजे आज 2 व्हिडिओ टाकलेत पुढच्या आठवड्यात एकच टाकलं तर असं नाही, म्हणूनच हा सगळा ब्रेक घेतो आम्ही की एकदा सुरू केलं की आता ते थांबवायचं नाही आहे. तर लवकरच तुमच्या इच्छेप्रमाणे 2-2 व्हिडिओज आठवड्याला येतील. त्यानंतर मंगेश वारुडे आहेत, तुम्ही जॉब करता की बिझनेस, तर मी तुम्हाला सांगितलं की काय करतो, याच्यापूर्वीच्याच प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. बिपिन कदम रायगड केलं, तर रायगड आता सुरू झालेलं आहे. त्यानंतर कूल मॅन म्हणून आहेत, आणि भाऊ तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतोस का, असा त्याचा प्रश्न आहे. आणि त्याच्या खाली 5 रिप्लाय आहेत की त्याच्यावरून तू ठरवणार का सपोर्ट करायचा की नाही, किंवा छत्रपतींचा मावळा म्हटल्यावर तो आंबेडकरांना मानत असेल. तर आता मी माझं उत्तर देतो, मी तिथे काही उत्तर दिलं नाही. तर या महाराष्ट्रामध्ये जी मंडळी महापुरुष आहेत त्या सगळ्यांना मी मानतो, मग ते बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिबा फुले असतील, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, लहुजी वस्ताद साळवे असतील, किंवा शाहीर आपले असतील, त्याच्यानंतर साने गुरुजी असतील, किंवा ज्या मंडळींनी, लोकमान्य टिळक असतील, वीर सावरकर असतील, तर ज्या मंडळींनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या परिस्थितीमध्ये तत्कालीन काळामध्ये महाराष्ट्रासाठी योगदान दिले, ते सगळीच मंडळी पूजनीय आहेत. फक्त तुमचे हे जे सगळे महापुरुष आहेत तर त्या महापुरुषांना जोवर तुम्ही महापुरुष म्हणून मानताय तोपर्यंत तुम्ही त्यांचे अनुयायी आहात. ह्या सगळ्या मंडळींना जेव्हा तुम्ही देव करायला जाल त्यावेळी मग तुम्ही पण त्यांना मानताय हे तुम्ही म्हणणं सोडून द्यायचं असतं. मग त्यामुळे ह्या सगळ्या महापुरुषांना त्यांच्या विचारांवर, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल अतोनात त्याच्याबद्दल मला आदर आहे, अभिमान आहे, आणि ह्या सगळ्या मंडळींना मी मानतो. मात्र ह्या सगळ्या मंडळींना, जी मंडळी देव करून त्यांचा प्रवास सुरू करतात, त्यांच्यापासून मात्र मी लांब राहण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर बबलू मुंडेच्या म्हणून आहेत, आणि मागच्या काही व्हिडिओजपासून सातत्यानं बबलू मुंडेच्या यांच्या कमेंट्स आपल्या व्हिडिओजमध्ये असतात, आणि माझं त्यांचं प्रत्यक्ष बोलणं सुद्धा झालं आहे कॉलवर. तर
राणेदा, तुम्ही नोकरी करता का? करत असल्यास त्यातून वेळ कसा काढता, आर्थिक नियोजनाचं कसं करता? आम्हा सबस्क्राईब मेंबरांना घेऊन एकदा गडावर नेण्याचं नियोजन करा. तर डेफिनेटली आपण गडावर जायचं नियोजन करणार आहोत. दसऱ्यानंतर जेव्हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगला काळ सुरू होईल, म्हणजे आपण असं म्हटलं जातं की हिवाळा आणि उन्हाळा हा चांगला पर्यटनाचा काळ असतो. तर आपल्याला करायचं आहे ते अभ्यासू पर्यटन, किंवा आपल्याला फक्त तिथे गडकिल्ले फिरायला नाही जायचे, आपल्याला ते अनुभवायला जायचे. तर लवकरच आपण गडभ्रमंती आपण सुरू करणार आहोत, अभ्यास मोहीमसुद्धा सुरू करणार आहोत. एक झालं. त्याच्यानंतर आर्थिक नियोजन कसं करतं. तर आता मी तुम्हाला म्हटलं तसं की यूट्यूबमधून जे काही इन्कम येतं ते मला रिइन्व्हेस्ट करावं लागतं, कारण अगेन तो सगळा पैसा, मी तुम्हाला म्हटलं की एक दौरा करायचा तर 15-20 हजार जातात आणि यूट्यूबमधून नेमके मला तेवढेच येतात. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, शुभेच्छांमुळे अनेक असे सबस्क्रायबर मंडळी मला मिळालेत की ज्या मंडळींनी भरभरून मदत केली आहे. म्हणजे यू कांट बिलीव्ह की ह्या मंडळींनी मी जो खर्च सांगितला ना एकेका याचा, तेवढीची तेवढी रक्कम मला पाठवलेली आहे. मग 20,000 असेल, 30,000 असेल. तर असे बरेच सबस्क्रायबर मंडळी आहेत. तर त्यांच्यामुळे हा सगळा प्रवास चालू आहे. आणि त्यांचा मेसेजच असतो की प्रथमेश, मला तुझ्या प्रवासामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. नाव आणि शाउटआउटची काहीच अपेक्षा नाही आहे, फक्त हा प्रवास चालू राहावा म्हणून आम्हाला त्यामध्ये फक्त त्यांचा स्वराज्य निधी अर्पण करायचा आहे. तर त्या सगळ्या मंडळींचे, आणि मी वेळोवेळी त्या मंडळींचे ज्यांनी त्या एपिसोडला स्पॉन्सर केलं आहे, मी त्यांच्याबद्दल नाव घेतलेलं आहे. तर या तुमच्या सगळ्यांमुळे हा सगळा प्रवास चालू आहे, विनाखंडित सुरू आहे. तर तुमच्या सगळ्यांमुळे हा सगळा आर्थिक नियोजन होऊ शकतं. म्हणजे अनेकदा असा योगायोग झाला आहे की रायगडचं सेकंड स्केड्यूल जेव्हा लावायचं होतं तेव्हा खिशामध्ये काही नव्हते, कारण पहिल्या स्केड्यूलला जे स्पॉन्सरने पैसे दिले होते ते ऑलमोस्ट संपले होते. आणि योगायोग असा की मी तुम्हाला म्हटलं की प्रसन्न घाणेकर म्हणून जे आहेत त्यांचा मेल आला मला की असं आहे, मला कॉन्ट्रीब्यूट करायचं. तर तो बघतोय, आई भवानी समर्थ आहे, महाराज आहेत, त्यांचं लक्ष आहे. तर ते बरोबर त्या वेळेला घडून येतं, त्या मंडळींची मदत येते आणि ते कार्य पूर्ण होतं. तर त्याबद्दल सगळ्यांचे आभार. त्यानंतर आता मुंबईकर योगेश, गडकिल्ले तर आहेच, ते एक्सप्लोअर करत राहशील, पण सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून काय? तर सोशल ॲक्टिव्हिटी म्हणाल तर गडकिल्ल्यांसाठीच काहीतरी करायचं एवढं निश्चित आहे. गडकिल्ल्यांसाठी आणि गडकिल्ल्यांच्या घेऱ्यामध्ये राहणाऱ्या सामान्य जनतेसाठी. कारण हा सगळा वर्ग हा बारावलुतेदार आहे, आदिवासी बहुल हा सगळा भाग आहे. आणि या सगळ्या मंडळींचं या स्वराज्य कार्यामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे समजा तुम्ही कावळ्या बावळ्याच्या खिंडीतून येत असाल तर गोदाजी जगताप असतील, सरकारी देशमुख, त्यांचं योगदान त्या ठिकाणी आहे. त्यानंतर खाली आता सावंतांची चौकी आपण म्हणतो, कोंझरची सावंतांची चौकी, तर त्या सावंत घराण्याचं मोठं योगदान आहे. तर अशी बरीच आहेत. म्हणजे आता प्रत्येक गावामध्ये तुम्हाला मुरारबाजी देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, तर ह्या सगळ्यांचं त्या घेऱ्यामधली ही सगळी मंडळी होती. आणि त्या सगळ्या मंडळींनी त्या स्वराज्य कार्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. तर ती जी सामान्य मंडळी आहेत ना, तर त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. पण आता पहिलं म्हणजे इथे पहिले हा खर्च भागला पाहिजे, कारण जेव्हा तुमच्या खिशात असतील तर तुम्ही काहीतरी द्याल ना. तर लवकरच आपण अधिकाधिक प्रोफेशनलिझम आणून यातून कशी उत्पन्न निर्माण होईल आणि त्या उत्पन्नातून मला कसं सामाजिक कार्य करता येईल याचं नियोजन चालू आहे. तर लवकरच आपण त्याही सगळ्या गोष्टी सुरू करू. ठीक आहे. त्यानंतर एक ट्रेकिंग आपल्या सबस्क्रायबर मंडळींसोबत किल्ल्यावर करणं शक्य आहे का? मी तुम्हाला म्हटलं तसं लवकरच आपण, हा प्रश्न MSD एडिट म्हणून आहेत त्यांनी विचारला आहे. तर लवकरच आपण, मी तुम्हाला म्हटलं तसं आपण दसऱ्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू करू. रोहित म्हणून आहे, दादा फक्त एक सांग की महाराजांचं घर वाडा कशा पद्धतीचं होतं. ठीक आहे, लवकरच आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ करूया. तुमचे शूटिंग कोण करत आहेत? तुम्हाला मगाशी सांगितलं मी, विनीत किंवा मनीष या दोघांपैकी कोणीतरी एक, ज्या दिवशी ते लोक अवेलेबल असतात त्या पद्धतीने ते शूटला येतात. वैशाली तांबे आहेत, त्यांनी विचारलंय की आम्हाला माहिती देण्यापूर्वी आपण त्या ठिकाणी रेकी करता, नंतर पुन्हा त्याच ठिकाणी परत येऊन ब्लॉग बनवता, तेव्हा तुम्हाला कशा प्रकारे त्रास होतो? अनेकदा काय होतं की रेकी सोपी जाते आणि प्रत्यक्ष शूटला कधी कधी त्रास होतो. कधी कधी रेकी इतकी कठीण होते की प्रत्यक्ष शूटला जाण्याचं धाडसच होत नाही. राजगडला तुम्हाला कल्पना असेल,
तर राजगडची रेकीच इतकी भयानक झाली होती की आम्ही हातच टेकले होते की आता शूट नंतर करूया 2-3 आठवड्यांनी येऊन, आता लगेच नाही करायचं. तर असे बरेच अनुभव येत असतात. पण रेकी फार महत्त्वाची प्रोसेस आहे, कारण एखादा गड तुम्हाला अगदी माहितीपूर्ण पोचवायचं असेल तर तुम्हाला रेकी करणं मस्ट आहे. मग त्याच्यामुळे तो त्रास आम्हाला तेवढा काही महत्त्वाचा वाटत नाही. त्यानंतर खूप भारी इन्फॉर्मेशन देता, आय रिस्पेक्ट यू. त्यांचं नाव आता तिथे नाही आहे, चंद्रप्रकाश थापा. त्यांनी म्हटलंय नवीन ब्लॉग कधी येणार, तर ऑलरेडी ब्लॉग यायला सुरुवात झालेली आहे. ही प्रदीप चौरे यांचा प्रश्न की ही संकल्पना कशी आली, सहकार्यानं कसं सामावून घेतलं, गड किल्ले शूट करताना काय काय मेहनत करावी लागते, काय काय अडचणी आल्या, आर्थिक नियोजन. तर मला वाटतं या सगळ्या बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तर मी प्रदीप जी या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, तर तुम्ही ते नक्की पहा. तर 3 महिन्यापूर्वी जे विचारले होते ते सगळे प्रश्न संपलेत. आणि तुम्हाला कल्पना असेल आपलं 1 लाखाचं सिल्वर प्ले बटन आलं आहे. 12 जूनला मला मुलगी झाली, सो तेही तुम्हाला माहिती असेल. आणि 6 जूनला मी तुम्हाला म्हटलं जसं की आपलं छत्रपती म्हणून पुस्तक आहे, हे बघा. तर हे पुस्तक आलेलं आहे आणि फार सोपं आहे. तुम्हाला जर हे पुस्तक मागवायचं असेल ना, तर मी खाली नंबर देतो, आपल्या प्रकाशन संस्थेचा नंबर आहे. तर त्या नंबरवर फक्त हाय मेसेज करा. ती सगळी मंडळी पुढून तुम्हाला रिप्लाय करतील की बाबा कसं पुस्तक काय करायचं आहे, पत्ता कसा पाठवायचा आहे, पेमेंट कसं करायचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी ती मंडळी सांगतील. तर छत्रपती म्हणे पुस्तक आहे, नक्की वाचा, त्याबद्दलचे अभिप्राय कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण छत्रपती म्हणे यातून छत्रपती शिवाजी महाराज हा विचार, हे व्यक्तिमत्व पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला. आणि त्याच्यासाठी आपण 50 श्लोक लिहिलेले आहेत. ते 50 श्लोक काय आहेत तर ते तुम्ही पुस्तक घेऊन वाचू शकता. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 लाखाचा टप्पा पार झाला. आणि हा टप्पा पार करतानाचा जो प्रवास होता, तर त्या प्रवासासाठी अनेक मंडळींनी त्यांचं योगदान दिलेलं आहे आणि त्यांचे आभार मानणं अत्यंत गरजेचं आहे. सुरुवात माझ्या कुटुंबापासून करेन, कारण एक चांगला जॉब सोडून मी या क्षेत्रात आलो होतो. तर त्यावेळी सगळ्यात भक्कम पाठिंबा जर कोणी दिला असेल तर तो वडिलांनी दिला. त्यांनी तो विश्वास ठेवला. ते म्हणाले की तुला जर ते आवडतंय तर तू कर, मी आहे सोबत. कारण एक चांगला सेटल जॉब आणि तो सोडून सडनली तुमचे सगळे खर्च पुन्हा वाढतात ना, आणि उत्पन्न कमी झालेलं असतं किंवा बंद झालेलं असतं. तुम्ही घरामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असता, बिल भरत असता, मेंटेनन्स भरत असता, इतर गोष्टी करत असता, आणि ते सगळं अचानक ठप्प होतं. आणि यूट्यूबवर उत्पन्न सुरू होण्यासाठी मला माहीत नव्हतं किती वेळ लागणार आहे. लकीली आपलं 1.5 महिन्यामध्ये मॉनिटायझेशन सुरू झालं. बट अगेन जोपर्यंत व्ह्यूज येत नाही तोपर्यंत त्यावर उत्पन्न तितकंसं येत नाही. तर वडिलांचे आभार, त्यानंतर आईचे, कारण तिने जेव्हा लवकर उठून जायचं असायचं किंवा रात्री उशिरा निघायचं असायचं तर वेळेवर जेवण असेल किंवा इतर गोष्टी असतील, खाणं पिणं, माझ्या छोट्या छोट्या गोष्टी काय काय न्यायच्या आहेत, कशा पद्धतीने न्यायच्या आहेत, तर त्या सगळ्या गोष्टींवर सतत आठवण करून देणं की बाबू हे राहिलं का, ते राहिलं का, हे विसरलंच का. तर या सगळ्या गोष्टी. त्यानंतर माझी बायको सायली, मी आता जे काही नीटनेटका किंवा शिस्त जी काय थोडी बहुत माझ्याकडे आहे सामानाची वगैरे, बॅग भरण्यासाठी असेल किंवा सगळं नीट बॅगेत इक्विपमेंट एकीकडे, कपडे एकीकडे, पुस्तकं एकीकडे, तर हे जे काही सगळं असेल तर तो जो नीटनेटकेपणा आहे ना, तर तो तिच्यामुळे आलेला आहे. आणि ती अगेन जेव्हा जॉब सोडला होता तर तेव्हा लग्न होणार होतं, म्हणजे वर्षच राहिलं होतं. आणि त्यानंतर जॉब सोडल्यानंतर यूट्यूब सुरू केल्यानंतर मी तिच्यासोबत लग्न केलं आहे. तर तो विश्वास तिने माझ्यावर दाखवला, तिचेही खूप आभार. माझ्या 2 बहिणी, आजही अगदी माझा व्हिडिओ अपलोड झाला रे झाला की तो व्हिडिओ पूर्ण पाहणं, त्याच्यानंतर ते खूप लोकांना व्हॉट्सअपवर, फेसबुकवर शेअर करणं, यामध्ये माझ्या दोन्ही बहिणी, म्हणजे जर त्या व्हिडिओ शेअर करायचे असतील तर त्याच्यामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन माझ्या मोठ्या बहिणीचं आहे. आणि आलेल्या दादाच्या सगळ्या कमेंट्स वाचायच्या कौतुकाने, मग दादा तुझे किती सबस्क्रायबर झाले, आज किती वाढले, आणि या सगळ्याचा एकंदर आढावा ठेवण्याचं काम माझ्या छोट्या बहिणीचं आहे. त्यानंतर भाऊजी असतील तर त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये जो पूर्ण जी साथ दिली, आम्ही कोकण दौरा केला किंवा त्या सगळ्या याच्यामध्ये एडिटिंगच्या वेळी पण त्यांचं मोठं योगदान त्याच्यामध्ये लाभलं. त्यानंतर मित्रपरिवारामध्ये जी मी सुरुवातीला माझ्या टीमचं नाव घेतलं, कार्तिक असेल आमचा, मनीष असेल, त्याच्यानंतर विनीत असेल, आता ही सगळी मंडळी प्रत्यक्ष त्या ठिकाणी माझ्यासोबत असतात.
तर मगाशी त्यांचं कौतुक मी केलेलंच आहे. पण जे अप्रत्यक्षरित्या जी मंडळी असतात त्याच्यामध्ये डॉक्टर ओंकार पवार माझा मित्र आहे. म्हणजे आत्तापर्यंत जवळपास 10 ते 12 दौऱ्यांमध्ये मी त्याची गाडी वापरली आहे. म्हणजे फक्त त्याला कॉल करायचं, सांगायचं मला डॉक्टर मला तुझी गाडी पाहिजे, आणि अगेन त्याचं म्हणणं असायचं ठीक आहे घेऊन जा, जिथे आहे तिथे घेऊन जा. त्याचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. चेतन दादा असेल तर चेतन दादाने पण बऱ्याच छुप्या पद्धतीनं किंवा नाव न घेण्याच्या अटीवर बऱ्याचदा सहकार्य केलेलं आहे. माझा आणखी एक फार जवळचा आणि खास मित्र आहे माझा तुषार वळी. मला आठवतं आहे की त्याचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे माहिती आहे का, लाईक व्हिडिओ झाल्यानंतर, व्हिडिओ पूर्ण तयार झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मी काही निवडक लोकांना पाठवायचो बघायला. कार्तिक असेल किंवा चेतन दादा असेल किंवा तुषार, त्याच्यामध्ये की ज्या लोकांकडून मला जेन्युन रिॲक्शन्स पाहिजे असायचे की अरे मला सांगा व्हिडिओ कसा झाला आहे. तर ही सगळी मंडळी मला जेन्युन रिॲक्शन्स द्यायचे की हां ठीक आहे, हे कमी वाटते, हे जास्त वाटते. तर त्याच्यामध्ये तुषारचं फार मोठा हात आहे. आणि त्याने त्याच्याकडून मला आठवतंय की लग्नाच्या दिवशी त्यानं जे गिफ्ट दिलेलं होतं ना ते सगळ्यांपेक्षा युनिक होतं, कारण त्याने मला पॉडकास्ट माईक दिला होता. आणि अगेन जेव्हा जेव्हा त्याने मला भेटवस्तू दिलेल्या आहेत वाढदिवसानिमित्त किंवा इतर वेळी, तर त्या माझ्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करणार आहेत. त्याच्यामुळे तुषारचे सुद्धा खूप आभार. त्यानंतर अगेन सगळ्यात महत्त्वाची माझी जी फॅमिली आहे ती तुम्ही आहात, सबस्क्रायबर मंडळी आहात. तुमच्यामुळे, तुम्ही 1 लाख लोक आहात म्हणून मी आज या टप्प्यावर पोहोचलेलो आहे. माझा पहिला सबस्क्रायबर, माझा 10वा सबस्क्रायबर, माझा 100वा सबस्क्रायबर, माझा 1000वा सबस्क्रायबर, माझा 10,000वा. अगेन म्हणजे सगळे जो प्रत्येक टप्पा होता, तुम्ही जे सबस्क्रायबर माझ्या सोबत माझ्या अगदी सुरुवातीपासून होतात, तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. हे तुमच्यासाठी, तुमच्यासोबत आणि तुमच्याशिवाय होणार नाही, शक्य होणार नाही असा हा सगळा प्रवास आहे. आणि हा मला तुमच्यासोबतच खूप पुढे न्यायचं आहे. म्हणजे आज 1 लाखाचा टप्पा पार केला, लवकरच आपण 10 लाखाचा टप्पा पार करू, ज्याला आपण 1 मिलियन म्हणतो आणि गोल्डन बटन आपण म्हणतो. तर तो सगळा प्रवास आपल्याला करायचा आहे. मेंबरशिपबद्दल मी म्हटलं होतं की ही मेंबरशिप फार महत्त्वाची आहे. चॅनलवर मंथली बेसिसवर जर तुम्हाला एखाद्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल, तुम्हाला त्याचं काम आवडत असेल, तर यूट्यूबवर मेंबर्स तुम्ही बनवू शकता एखाद्या चॅनलवर. तर अशी जी माझी मागे मी आता ज्यांची यादी शेअर केली, तर त्या 11 मंडळींचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. तर त्यांचे पण मनापासून आभार. इंस्टाग्रामवर एक वेगळी फॅमिली आहे, यूट्यूबवर एक वेगळी फॅमिली आहे, फेसबुकवर पण फार मोठी फॅमिली आहे. तुम्ही तिन्ही माध्यमांवर मला भरभरून प्रेम देताय. ते प्रेम असंच राहू द्या. असंच हक्काने मला तुम्ही सांगा की तुम्हाला कुठला दुर्ग पाहायचा आहे, तुम्हाला कुठल्या घाटवाटा पाहायच्यात, आणि तुमच्यासाठी हे सगळं. म्हणजे मला आता मी आता नाही बोलणार, अनावधानानं कोणाची नावं राहिली असतील, कारण बरीच मंडळी आहेत सबस्क्रायबरमध्ये पण अशी आता मंडळी आहेत की बरीच लोक फॅमिलीसारखी झालेली आहेत. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. असाच सपोर्ट राहू द्या. आणि अगेन अनावधानाने कोणाचं नाव राहिलं असेल तर मला माफ करा. हा प्रवास फार लांबचा आहे. कधी ना कधी आपली प्रत्यक्ष भेट होईल आणि कधी ना कधी आपण या प्लॅटफॉर्मवर एकत्र लोकांना भेटू. तर तुमचाच धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आणि प्रश्नोत्तरांचा हा व्हिडिओ फायनली आपला झालेला आहे. तर धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज.